आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत स्त्रियांच्या कार्यावर आधारित डॉक्टर अपर्णा बेडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. तिनेचं गगन झेलियले. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी आपल्याकडे दीर्घ संत परंपरा आहे. या संतांच्या मांदियाळीत संत स्त्रियांचं स्थानही अत्यंत महत्त्वाचं आहे. मुक्ताई, जनाबाई, कान्होपात्रा ही आपल्याला परिचित अशी काही संत स्त्रियांची नावं. या स्त्रियांचं कार्य, त्यांचा विचार हा काळाच्या पुढचा होता. त्याचाच वेध, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. त्यासाठी आमंत्रित केलं आहे डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना. अपर्णा ते नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अपर्णा यांनी समर्थ रामदासांच्या स्फुट कवितेचा विवेचनात्मक अभ्यास या विषयामध्ये PhDची पदवी संपादन केलेली आहे. अवधान एकले दिजे हा संत ज्ञानेश्वरांच्या निवडक ओव्यांवर आधारित ललित लेखांचा संग्रह अपर्णाताईंचा यापूर्वी प्रकाशित झालेला आहे. त्याची दुसरी आवृत्तीसुद्धा आलेली आहे. तर अपर्णाताई, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आज आपण या संत स्त्रियांचा विचार करताना, त्यांच्याविषयी वाचताना तुम्हाला काय वाटतं? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आत्ता तुम्ही म्हणालात तसं की ज्ञानेश्वर ते तुकाराम, रामदास, किंवा खरं अधिक नीटपणे बोलायचं तर निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत अशी महाराष्ट्राच्या मध्ययुगातल्या संतांची एक फार मोठी परंपरा, दीर्घ परंपरा अतिशय मोठ्या भाग्याने महाराष्ट्राला अनुभवायला मिळाली. म्हणजे इतक्या मोठ्या कालखंडामध्ये, जवळजवळ 400-500 वर्षाच्या कालखंडामध्ये इतक्या सातत्याने इतके सुंदर विचार देणारी परंपरा देशाच्या अन्य भागात कुठे निर्माण झालेली आपल्याला नाही पाहता येत. त्यामुळे निवृत्तीनाथ ते निळोबा ह्या परंपरेचं फार मोठं देणं महाराष्ट्रावर आहे. त्यात ज्ञानदेवांनी पाया रचला, तुकारामांनी कळस त्याच्यावरती निर्माण केला, भागवत धर्माचं मंदिर, आणि समर्थांच्या रूपाने धर्मध्वजा त्याच्यावरती फडकली. या धर्म मंदिरामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये एखाद्या दीपज्योतीप्रमाणे, एखाद्या छोट्याशा पणतीप्रमाणे आपण म्हणूया, आपल्या क्षेत्रातला अंधकार दूर करणाऱ्या अशा छोट्या पणत्या, अशा संत स्त्रिया ह्या काळात होऊन गेल्या. आणि त्यांचं काम सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात दखल घेण्यासारखं आहे. म्हणजे ज्ञानदेवांपासून निळोबारायांपर्यंत, निवृत्तीनाथ ते निळोबा, आपल्याला खूप मोठ्या परंपरेचे आपण त्याचा अभ्यास करत असतो. पण तितकं आपल्याला गोणाईबद्दल माहीत नसतं, तितकं आपल्याला राजाईबद्दल माहीत नसतं. सोयराबाईचं आपण थोडंफार अभंगातनंच तिला ऐकलेलं असतं, किंवा कान्होपात्रेचे अभंगच ऐकलेले असतात. त्या काळामध्ये या सगळ्या स्त्रिया व्यक्त झाल्या आणि बंडखोर पण एका प्रकारे त्या होत्या असं म्हणता येईल, नाही का? हो, अगदी खरं आहे. म्हणजे काळ खूप संकुचित विचारांचा होता हे आपल्याला दिसून येतं. धार्मिक बंधनं खूप होती, शिक्षणावरती मर्यादा होत्या, त्याच्यानंतर सामाजिक चौकट फार इतकी घट्ट होती की त्या चौकटीच्या बाहेर एकही पाऊल टाकण्याची, म्हणजे स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची सुद्धा परवानगी नव्हती. त्यात तुम्ही जर का विधवा स्त्रीचा विचार केला तर तिने तर अक्षरशः पशुवत जीवन जगावं इतपत वाईट गोष्टी तिच्यावरती लादल्या गेल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या विपरीत काळाला धरून त्याच्यात राजकीय काळ, म्हणजे आव्हानं अशी होती की परकीय, परधर्मीय सत्ता येत जात होत्या. त्या सगळा काळच एक प्रकारे खळबळ माजवणारा काळ होता. आणि अशा वेळेला स्त्रीने एखादी विशिष्ट भूमिका लावून धरणं, ती निभावणं, आणि नुसतं स्वतःपुरतं नाही तर त्याचा उपदेश समाजाला करणं, हे मोठं लोकोत्तर काम ह्या 5-6 जणींनी. पण ही एक प्रकारे सामाजिक बंडखोरी होती, नक्कीच होती, पण ती तरीही धर्माच्या सगळ्या चौकटींना किंवा प्रस्थापित समाज व्यवस्थेला झुगारून केलेली बंडखोरी नव्हती. त्या समाजाला धरून, त्या समाजाशी सामंजस्याचा एक विचार करत करतच आपलं स्थान बळकट करण्याचा तो एक सुंदर प्रयत्न ह्या सगळ्यांनी केला. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आता ह्या संत स्त्रियांचा जो विचार आपण करतोय त्याच्यात मुख्यतः पुरुष संत किंवा स्त्री संत असा मला भेदभाव मला अजिबातच अपेक्षित नाही. याचं कारण असं की संतत्व हा एक विचार आहे, संतत्व ही एक धारणा आहे, संतत्व ही एक दृष्टी आहे. त्यामुळे ती दृष्टी, ती धारणा, तो विचार हा कधीतरी पुरुष देह धारण करून येतो किंवा कधीतरी स्त्री देह धारण करून येतो. त्यामुळे संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले असंच आपल्या संतांनी म्हटलंय. त्यामुळे देहरूपाने वेगवेगळे जरी दिसले तरीही त्यांच्यातला विचार हा शाश्वत विचार आहे, तो संतत्वाचा विचार आहे. एक खूप सुंदर उदाहरण आपल्या व्यवस्थेमध्ये दिलेलं मला आठवतं की आपल्याला तहान लागते तेव्हा माणूस विचार करत नाही की माझ्यासमोर 4 भांडी ठेवलीत, एक चांदीचं आहे, एक पितळ्याचं आहे, एक सोन्याचं आहे, एक स्टेनलेस स्टीलचं आहे,
एक उभं आहे, एक आडवं आहे, एक बसकं आहे. स्वरूप खूप वेगवेगळं आहे त्यांचं. त्याचा धातू वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याची मांडणी वेगळी आहे. खरं तर त्याच्या आतमध्ये जे तत्व आहे, त्याच्या आतमध्ये जे पाणी आहे, ते माझी तहान भागवणार आहे. रूप कुठलं का असेना, मला फरक नाही पडत. तसं संतत्वाचा विचार हा संतत्वाच्या तत्वामध्ये दडलेला आहे. त्यामुळे त्यांचं रूप कुठलंही असेल, माऊली असतील, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, समर्थ असतील, आपली मुक्ताई असेल, जनाबाई असेल, कान्होपात्र असेल, विचार मात्र एक आहे आणि तो शाश्वत आहे. जीवन रस जो आहे तो सगळ्यांमध्ये सारखाच आहे असं म्हणता येईल. आणि समाजातली जी अस्वस्थता होती त्या अस्वस्थतेला वाचा फोडण्याचं काम सुद्धा या स्त्रियांनी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्या काळाच्या पुढे जाणाऱ्या आहेत असं म्हणता येईल. नवरात्रीच्या निमित्ताने बोलतोय तर या सर्व देवी रूपातल्या या संत स्त्रिया आहेत आणि म्हणून त्यांचं स्मरण आज आपण करतो. तर सुरुवात आपण मुक्ताबाईंपासून करूया. नक्कीच. मुक्ताबाई म्हणजे ज्ञानदेवांची धाकटी बहीण. त्यांच्या कुटुंबाचा विचार केला तर ती धाकटी आहे, वयोमान परत्वे धाकटी आहे. पण खरं सांगायचं तर आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर हिने या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी जी काही समर्थपणे आपल्या खांद्यावरती घेतली, त्याच्यात तिची मातृसुलभ वत्सलता जी दिसून आली किंवा जबाबदारी पेलण्याची जी जाणीव दिसून आली ती साक्षात आदिशक्ती आहे. त्यामुळे ती धाकटी बहीण असं जरी तिला म्हटलं तरी निवृत्तीनाथांचं वैराग्य, ज्ञानदेवांची केवलम ज्ञानमूर्ती अशी ज्ञानसाधना, सोपानदेवांची चिंतनशीलता, या तीनही गुणांचं एकत्रीकरण जिच्यात दिसतं ती ब्रह्मचित्कला. खूप सुंदर तिचं वर्णन केलं गेलंय अशी ती मुक्ताबाई. ती साक्षात आदिमायेचा अवतार होती असं संत साहित्यात लिहिलं गेलंय. तिच्या व्यक्तिमत्वामध्ये असा दुहेरी पेड मला नेहमी दिसून येतो. ती फार वत्सल आहे एकीकडे, कारण परकरातलं वय होतं तिचं ज्या वेळेला आई वडील निघून गेलेत आणि ही तिघं मोठी भावंड आणि ती छोटी म्हणजे भातुकली, सोपानदेव, आणि भातुकली खेळायच्या वयामध्ये जिच्यावरती सगळ्याच खऱ्या संसाराची जबाबदारी पडली अशी ती मुक्ताबाई. तिचा एक सुंदर अभंग आहे की तात आणि माता गेलीसे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तात आणि माता गेलेसे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. ती असं म्हणते आई वडील गेले जेव्हा तेव्हा पांडुरंगा आम्ही लहान होतो, आई नाही आणि वडील नाही तर गाऱ्हाणं घेऊन ती जाईल कोणाकडे, तर पांडुरंगाकडे गेली असेल. आणि ती म्हणते की निवृत्ती ज्ञानदेव हे भिक्षाटनासाठी बाहेर पडत असत, कोरांना मागून आणत असत, त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चाले आणि सोपान घरी थांबून माझी काळजी घेत असे. असा तो एक भावंडांचा संसार ती समर्थपणे सांभाळू लागली. पण तरीही ना तिच्याकडे तिचं स्त्रीत्व, किंबहुना या सगळ्याच जणींचं स्त्रीत्व मला अजिबात इतकं भाबडं किंवा त्या अगदी कुठेतरी दीन होऊन आपल्या काळ कंठतायत असं अजिबात दिसत नाही. त्या खरोखर द्वंद्वातीत असं मुक्त आयुष्य सगळ्या जगल्या आणि त्या स्वतः अत्यंत ज्ञानी असल्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या वागणुकीतून खूप मोठा ठसा समाजाच्या मनावरती उमटवला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ताटीचे अभंग हे मुक्ताबाईचे एक खास वैशिष्ट्य आहे. त्या अभंगांमध्ये योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ती असं म्हणते की योगी आहेस ना तू. झालं होतं काय की निवृत्ती ज्ञानदेव जेव्हा अन्न मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडत असत तेव्हा खूप मोठ्या उपेक्षेला त्यांना तोंड द्यावं लागलं, निर्भत्सना होत होती, अपमान होत होते, त्यांच्यावरती अन्याय होत होता. आणि अशा प्रकारे खिन्न होऊन एकदा कधीतरी ज्ञानदेव बिचारे त्यांच्या कुटीत, त्यांच्या घरात परतले आणि त्यांनी ते कुडाचं दार लावून घेतलं. आणि ते दार लावून घेतल्यानंतर ते खरंच आतमध्ये विचार काय करत असतील ह्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. पण ज्ञानदेवांना उपदेश करण्याएवढी ज्ञानदेवांनी जर का हे दार लावून घेतलं, थोडक्यात मनाची दारं जर का ज्ञानदेवांनी लावून घेतली तर ह्या जगाला ज्ञानदीप कोण दाखवणार. त्यामुळे हे करणं काही योग्य नव्हे. त्यामुळे ज्ञानदेवांनी ह्या सगळ्या कोशातनं बाहेर पडावं याकरता ती ताटी उघड, ती कुडाच्या दरवाजाची ताटी उघडणं हे रूपक झालं त्याच्यावरचं. पण मनाने तू आता ह्यातनं बाहेर पड. आणि ती इतका मोठा उपदेश करते की योगी म्हणवतोस तू स्वतःला. मग गीतेने योग्याचं लक्षण काय सांगितलंय, तो स्थितप्रज्ञ असतो. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो, किंवा शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. ज्याला सुख आणि दुःख समान आहे, ज्याला लाभ आणि तोटा सुद्धा समान आहे, ज्याला शीत आणि उष्ण समान आहे,
अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मग अरे ज्ञानदेवा, हे जी काही निर्भत्सना तू सहन केलीस ती तुला संत म्हणून, स्थितप्रज्ञ म्हणून सहन करावी लागेल. आणि ती पुढे असं म्हणते की विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. जर का वन्हीप्रमाणे हे सगळं विश्व तुला जाळतंय तर त्याचा उतारा म्हणून तुला पाण्यासारखं शीतल व्हावं लागेल. एका परीने ह्या धाकट्या बहिणीने ज्ञानदेवांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून अगदी दिलेली आहे. बरोबर. ती असं म्हणते तो अभंग संपवताना की विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वाचा जो पट आहे किंवा कुठलाही पट, आपण हे जे वस्त्र अंगावरती घालतो ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की उभ्या आणि आडव्या धाग्यांचं मिश्रण आहे. फक्त उभ्या धाग्यांनी वस्त्र विणलं जात नाही, फक्त आडव्या धाग्यांनी वस्त्र विणलं जात नाही. त्या दोघांचा जेव्हा समन्वय होतो तसा ती उपदेश करते की तुला सुखाचे, दुःखाचे, आनंदाचे, पराभवाचे, जयाचे म्हणजे अपराधाचे किंवा सुखाचे, हे सगळे जे काही उभे आडवे धागे आहेत या सगळ्या धाग्यांनी जर का विश्वपट गुंफला गेलेला आहे तर तू आणि मी कुठे वेगळे आहोत. आणि तू तर साक्षात योगी आहेस. त्यामुळे ही जी निंदा आहे ही सुद्धा सहन करायला लागेल. त्याच्यानंतर येणारा आनंदात सुद्धा आपल्याला सहभागी व्हावं लागेल. आणि त्यामुळे तू ह्या निंदेकडे, ह्या निर्भत्सनेकडे असं लक्ष देऊ नकोस आणि ज्ञानाचा प्रकाश जगाला दाखवण्यासाठी आता ताटी उघड. इतकी छोटीशी मुक्ताबाई आणि तिने किती मोठा उपदेश आणि संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. अपर्णाताई, खरं तर संतांच्या या रचना आपल्यापर्यंत पोहोचल्या त्या मुख्यतः त्याची ज्या वेळेला गाणी झाली, भक्तिगीतं म्हणून ती आपल्या समोर आली तेव्हा त्यातून आपल्यापर्यंत पोहोचली. मुंगी उडाली आकाशी हा मुक्ताबाईंचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग. पण दुसऱ्या एखाद्या अभंगाविषयी ऐकायला आवडेल आम्हाला मुक्ताबाईच्या. मुक्ताबाईचा एक तिच्या चरित्रातला एक प्रसंग आहे की नामदेवांनी तिला सणकांडी म्हटलं. अच्छा. हां, लहानशी मुक्ताई जैशी सणकांडी, केले देशोधडी महान संत, सगळेच काखेसी घेई ब्रह्मांड, नामा म्हणे पाखंड दिसते मज. कसं आहे की नामदेव मुक्ताबाई ज्ञानदेवांचे समकालीन असे मोठे संत आहेत. आणि प्रसंग असा झाला, नामदेवांचं मूळ गाव हे पंढरपूर आणि त्यांना विठ्ठलाचा असा आदेश होता की ह्या चारही भावंडांची तू भेट घेऊन ये. आणि म्हणून पंढरपूरहून नामदेव खास मुक्ताबाई, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ सोपानदेव ह्यांना भेटण्याकरता आळंदीत आलेत. आणि नामदेव पंढरपुराहून आले म्हणून निवृत्तीनाथांनी पंढरीचा प्रेमा आला घरा असं म्हणून त्यांचा चरणस्पर्श केला. ज्ञानदेवांनी पायावर डोकं ठेवलं, सोपानदेवांनी त्रिवार प्रदक्षिणा घातली. आणि नेहादेवी ही मुक्ताबाई छोटीशी ही लांब बसून हा सगळा प्रसंग बघत होती. आणि तिच्या असं लक्षात आलं की माझे इतके मोठे तिघही बंधू साक्षात योगी आहेत ते, आणि ह्या नामदेवांनी त्यांना प्रतिनमस्कार सुद्धा केला नाही. चरणस्पर्श केला ह्या तिघांनी, त्यांनी पायावर डोकं ठेवलं, प्रतिनमस्कार करण्याचं सुद्धा सौजन्य नाही. आणि म्हणून ह्या अहंकाराला कुठेतरी जाणीव करून द्यावी. ही लहान आहे बरं का, नामदेव कितीतरी मोठे आहेत वयाने, पण तरीही या अहंकाराला थारा नाही, ते रुचलं नाही, हे तिला रुचलं नाही. आणि ज्याच्याकडे अहंकार आहे त्याची प्रगती होणारच नाही कधी, मग तो पंढरपुरात राहणारे असलात तरी काय झालं. आणि म्हणून ती तिच्या अभंगात असं म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. पंढरपुरात राहता ना, देवाच्या शेजारी राहता, पण अहंकार का नाही गेला. कल्पतरुवटी इच्छिली ते गोष्टी, अद्यापि नरोटी राहिली का. साक्षात कल्पतरू सोबत राहता आणि हातात नरोटी घेऊन फिरताय अहंकाराची. घरी कामधेनू ताक मागू जाय, ऐसा आहे द्वाड जगा माझी. द्वाडबीड म्हणून मोकळी होते मुक्ताबाई त्यांना. आणि पुढे तर ती इतकी आत्मविश्वासाने त्यांना एक गोष्ट सांगते की म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना, आधी अहंकार दूर करा. माझ्या या तिघाही भावंडांनी नमस्कार करून, प्रदक्षिणा घालून, पायावर डोकं ठेवून जरी तुमचं स्वागत केलेलं असलं तरी तुम्ही अहंकार बाजूला करेपर्यंत म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना. अच्छा. म्हणजे एकीकडे ज्ञानदेवांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी मुक्ताबाई, दुसरीकडे मात्र चांगदेवांना त्यांच्या योग सामर्थ्याबद्दल खडे बोल सुनावणारी मुक्ताबाई, तिसरीकडे नामदेवांना त्यांच्या अहंकारापासून लांब करणारी मुक्ताबाई. किती महत्वाचे पैलू, किती पेड तिच्या आयुष्यामध्ये आहेत. आणि हे सगळं बघताना तिचं वय काय आहे, तिचं वय अक्षरशः मगाशी म्हटलं तसं भातुकली खेळायचं परकरातलं वय आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या बाबतीत नेहमी माऊलींचीच एक ओवी मला आठवते की दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. माऊली ज्ञानेश्वरीतच असं म्हणतात की ह्या सगळ्यांना विशिष्ट वयाने किंवा अधिकाराने सिद्ध होण्याची गरज नसते.
ही जी स्थितप्रज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासाठी बालपणीचं सर्वज्ञता वरितया ते. सर्वज्ञता ही अक्षरशः एखादी वरमाला घेऊन बालपणीच त्यांच्या गळ्यात ती वरमाला घालते. अच्छा. आणि म्हणून सगळी शास्त्र त्यांच्या ओठाच्या उंबरठ्यावर प्रकट होण्याची वाट बघत उभी असतात. आपल्याला मात्र वाटतं हे लहानपणी कसं काय झालं यांच्याकडे, खरंय. पण तरीही आपलं लहानपण आणि यांचं लहानपणाची तुलनाच नाही कुठेही, खरंय. अशी ही सर्वज्ञ असलेली मुक्ताबाई. चमत्कार वाटावा असं एक एक चरित्र आहे. हो. इवल्याशा पणतीने जगातला अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा अनेक संत स्त्रिया ज्यांनी खरंच तो काळ उजळला आणि पुढची अनेक वर्ष, अनेक पिढ्या सातत्याने ज्ञानाचा दीप आपल्यासाठी लावून ठेवलेला आहे. याच परंपरेतलं, याच मालिकेतलं आणखी एक लखलखतं नाव म्हणजे संत जनाबाई. नामयाची दासी असं ती स्वतःला म्हणते. नामदेवांच्या घरी ती दळण कांडण सगळं काही करत होती आणि एकीकडे तिच्या ओठी विठोबाचं नाव होतं सातत्याने. तर या जनाईविषयी आम्हाला सांगा ना. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गामुरारी, नित्य हाती कारभार मुखी हरी निरंतर, माय बाप बंधू बहिणी तू गा सखा चक्रपाणी. सगळं काही तूच आहेस, लक्ष लागले चरणासी म्हणे नामयाची दासी. आपल्याला सगळ्यांना खूप परिचित असा हा तिचा अभंग. नामयाची दासी या नाममुद्रेने तिने अभंग लिहिले. पण आजच्या काळाशी जर का जोडायचं झालं ना तर दासी म्हणजे मोलकरीण नव्हे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या सांगितल्यात त्यातली 7वी दास्य भक्ती, ह्या 7व्या पायरीवर उभी असलेली ही नामयाची दासी आहे. आणि मोलकरीण ज्या अर्थाने आपण आज हा शब्द वापरतो ती म्हणजे मोल घेणारी. मग एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये महिन्याच्या शेवटी लाखात पगार घेणारी सुद्धा मोलकरीणच असते, कारण ती तिच्या कामाचा मोबदला घेत असते. नामयाची दासी ही मोलकरीण नव्हे. जरी ती दळण कांडण सगळंच करत असली, म्हणजे असं बघता ती तीच कामं करत होती, पण त्याचं मोल म्हणून ती काही अर्थार्जन करण्यासाठी तिथे आलेली नव्हती. खरं तर ती जनाबाई नामदेवांकडे आली ना, तो प्रसंग फार सुंदर आहे आणि तो लिहून ठेवलाय नामदेवांनीच त्यांच्या गाथेमध्ये. नामदेवांची आई गोणाई, पण ही गोणाई सुद्धा संत कवयित्री होती. नामदेवांच्या घरातली 11 जण संत कवी आहेत. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे ना ही. एखाद्या कुटुंबामधली इतक्या सगळ्यांनी संत रचना कराव्यात. झालं असं की जनाबाईच्या आई वडिलांना दृष्टांत झाला की हिचं सगळं कल्याण हे नामदेवांच्या घरी आहे, तर तू हिला तिकडे पाठव, म्हणजे आता घेऊन जा. आणि ती असेल अक्षरशः 4-5 वर्षाची. इतक्या लहान वयामध्ये तिला ह्या दृष्टांतावरनं तिच्या आईवडिलांनी नामदेवांकडे आणली. नामदेव त्या पायऱ्या चढून जनाबाईला आत घेऊन आले. आणि नामदेवांच्या घरी आधीच 11-12-14 माणसं, त्याच्यात आता सकाळी जेवायला मिळालं तर संध्याकाळची भ्रांत, आज दोन्ही वेळेला मिळालं तर उद्याची चिंता, इतकं गरीब असलेलं हे घर होतं. त्यामुळे हे आणखीन 15वं खाणारं तोंड कशाला आणलंस म्हणून गोणाईने जो अभंग लिहिलाय त्याचं नावच असं आहे की एकादशीच्या घरी शिवरात्र. अच्छा, म्हणजे म्हणून ते आपल्याकडे रूढ झालेले. हो. तर हिला आणलीस कशाला? उपवासच घडणारे एकादशी आणि शिवरात्र. अगदी. हो. उपवास काही चुकणार नाही असं ते तिचं स्वागतच छोट्या जनाबाईचं असं झालं. पण तरी ती अतिशय कणखर होती, ती सोशिक होती, काटक होती खूप. आणि खरोखरच हाताला तिच्या स्वस्थताच नव्हती इतक्या कामामध्ये. म्हणजे तिने ह्या सगळ्या दळण कांडण आणि ह्या सगळ्या घरातल्या कामांमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. लहानपणापासून ही सवय एक प्रकारे लागली होती, पण तरीही देवाचं नाव सतत, विठ्ठलाचं नाव तिच्या कानावर येत होतं. याचं कारणच ही सगळी संत मंडळीच घरामध्ये होती. ही जी 11 संत मंडळी आहेत ती. आणि त्यामुळे आपण ना निसर्गात सुद्धा किती वेळा नेहाते असं बघतो बघा की जर का ते सगळं चंदनाच्या झाडांनी वेढलं गेलेलं बाभळीचं झाड असेल तर त्या बाभळीला सुगंध येतो. तशी ही चंदनासारखी सगळी सुगंधी झाडं आजूबाजूला होती. आणि ह्या बिचाऱ्या गरीब जनाबाईला, बाभळीसारख्या, तिला मात्र सुगंध प्राप्त झाला. ती स्वतः संत कवनं करू लागली. म्हणजे तिची कवनं इतकी मोठी झाली. ती म्हणते की जनी जाय पाणी असी तिथे धावे ऋषिकेशी. तिच्या कष्टानं, म्हणजे काय म्हणायचं त्याला की आपल्या आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की बाबा किती आज दिवसभराचं माझं काम झालं, किंवा पण हिचा सगळ्यात जो काही कष्टांचा भार आहे तो ऋषिकेश, तो विठ्ठलच जर का वाहवत होता तर तिला त्याची काही तिचे श्रम शून्यावर येऊन जात होते. आणि ती अभंगात असं म्हणते की जनी जाय पाणी असी तिथे धावे ऋषिकेशी, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, जनी जाय शेणी असी उभा राहे तिच्या पाठी. म्हणजे ती कुठल्याही कामाला गेली
तरी ते करणारा ऋषिकेश, ते करणारा चक्रपाणी, ते करणारा तो जनार्दन, तो अशा वेगवेगळ्या नावांनी ती हाक मारते आणि ती सगळाच भार तिचा विठ्ठलावरती सोपवते. एक सुंदर तिचा अभंग आहे की आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं की बिचारी 4-5 वर्षाची जनाबाई इथे आलेली आणि पोरसवदा छोटंसं वय आणि आई नाही वडील नाही, गोणाईने केलेलं स्वागत तर आपण ऐकलंच आत्ता. तर कोण तिला न्हाऊ माखू घालणार आहे, कोण तिचे कोड कौतुक करणार आहे छोट्या मुलीचं. तर ती असं म्हणते, जनी उकलते वेणी तुळशीचे बनी. अच्छा. कोण तिला न्हाऊ माखू घालेल? तर ती म्हणते, मी वेणी उकलत उकलत कुठे जाते? तुळशीच्या बनात जाते. हाती घेऊन या लोणी, डोई चोळी चक्रपाणी. तर प्रत्यक्ष चक्रपाणी हा हातातलं चक्र ठेवतो बाजूला आणि हातात लोणी घेऊन येतो. आणि आता आपण जे शॅम्पू आणि कंडिशनर्स वापरतो तर तो लोण्याने तिला न्हाऊ घालतो, तिचे केस मऊसूत करून देतो. माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, जनी सांगे सर्व लोका न्हाऊ घाली माझा सखा. आता आपण बघितलं मागच्या अभंगामध्ये की माय बाप बंधू बहिणी सखा सगळं काही तोच आहे. त्यामुळे आईच्या मायेने न्हाऊ घालायला तोच येतो, वडिलांच्या मायाने एखाद्या कामामध्ये मदत करायला तोच येतो, मैत्रिणीच्या किंवा सख्याच्या रूपाने दळणकांडण करायला पलीकडे हात लावून ते जातं ओढायला तोच येतो. अशा प्रकारे जनाबाईच्या कष्टांचा भार पांडुरंग उचलतो. पण ही अशी मनाची धारणा करून घेणं त्या वयामध्ये हे किती कठीण आहे. खरंच खूप कठीण. की म्हणजे सगळं काही त्याच्यावर सोडलंय, तोच जणू काही करतोय आणि मी नाममात्र आहे हे म्हणणं. बरं, ही धारणा आता तुम्ही जे म्हणताय ना, ही धारणा फक्त जनीचीच होती का? नाही बरं का, ही धारणा विठ्ठलाची पण होती. म्हणजे विठ्ठलाला सुद्धा चैन पडत नसेल कदाचित की जनाबाईच्याकडे आपण गेलो नाही. तर ती असं म्हणते, धुणे घेऊन काखेसी जनी गेली उपवासी. म्हणजे आता धुणं धुवायचंय, ते खांद्यावर टाकलं, काखेत घेतलं आणि नदीकडे निघाली असेल. मार्गे विठ्ठल धावला, म्हणे काग टाकीले मला. हा तिचा अभंग आहे. त्यालाही चैन पडत नाहीये की मला का नाही बोलावलंस तू, मी आहे ना तुझ्या बरोबर. का गा धावनी आलासी, जाय जाय राऊळासी. ती म्हणते तू कशाला आलास रे आता. किती लढीवाळ संवाद आहे ना हा. ती म्हणते की का गा धावनी आलासी, कशाला आला माझ्या मागे, जा जा राऊळासी, तू देवळात परत जा. चहू हाते धुणे केले, जनी म्हणे बरे झाले. आता त्या म्हणजे 4 हातांनी धुणं घेतलं, माझे कष्ट विभागले गेले. संत साहित्याच्या अभ्यासकांनी ह्या चहू हातेवरती खूप विचार मांडलेत की हे 2 हात जनीचे आणि 2 हात विठ्ठलाचे का चतुर्भुज रूप घेऊन 4ही हात त्याचे. अच्छा, बरं. इतकं सगळं तो तिचं ओझं उचलण्याकरता आला का? त्यांचा हा जो संवाद आहे हा हृदय संवाद आहे अक्षरशः. जनाबाईचा विठ्ठलाचा, जनाबाईचा नामदेवांचा, हे सगळे संवाद तिच्या गाथेमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. संत नामदेव आणि त्यांच्या घरातल्या, त्यांच्या कुळातल्या, कुटुंबातल्या सदस्यांनी जनाबाईचं जीवन हे सुद्धा सुगंधित केलं एका परीने असं म्हणता येईल. आणि ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली आणि तेच तिच्या रचनांमधून सातत्याने आपल्याला दिसतं. आणि परमेश्वराचरणी, त्या विठ्ठलाच्या चरणी जो एक नम्र भाव आहे तो तर म्हणजे अंगभूतच आहे, नाही का? खरंच. संत जनाबाई ही नामयाची दासी म्हणून त्यांच्या घरी राहिली. तुम्ही मगाशी त्यातलं दास्यत्व काय आहे हे स्पष्ट करून सांगितलं. हे भक्ती मार्गावरचं दास्यत्व आहे. आणि नामदेवांच्या कुळामधल्या स्त्रिया ज्यांचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात, गोणाई, राजाई, यांच्याविषयी थोडंसं सांगा ना मला. गोणाई म्हणजे नामदेवांची आई. ती सुद्धा खूप सुंदर रचना करते. नामदेवांची पत्नी राजाई खूप सुंदर रचना करते. त्यांची बहीण लाडाई, निंबाई अशा त्यांची नावं आहेत. त्या सगळ्यांच्या रचना आपल्याला नामदेवांच्या गाथेत ऐकायला मिळतात. गोणाईचा एक छोटासा अभंग, त्यातले काही चरणच मी फक्त घेते. लहानपणापासून गोणाई हेच बघत आली आहे की नामदेव अगदी छोटं बाळ असल्यापासून सतत शोधायला जशी आई बाहेर पडते, गेला कुठे हा, तर हा विठ्ठलाच्या देवळात बसलेला. त्यामुळे कधी ना कधीतरी ती आई म्हणून कधीतरी चिडलेलीच आहे नामदेवांवरती की अरे तुला दुसरं काही करायचं नाही का, आपला शिवणकामाचा व्यवसाय आहे, तिच्याकडे तुझं लक्ष नाही, तू शिकत नाहीयेस आणि फक्त विठ्ठलाचं नाव घेत फक्त विठ्ठलाच्या देवळात बसतोयस. आणि म्हणून तिचे अभंग ना थोडेसे हे तक्रारीचे आहेत. एका आईनेच आपल्या बाळाची तक्रार करावी असे की गोणाई म्हणे, नाम्या वचन माझे ऐक, पोटीचे बाळक म्हणून सांगे. माझा मुलगा आहेस ना म्हणून जरा 4 शिकवणुकीच्या गोष्टी मी तुला सांगते. त्यात
मोठा अभंग आहे तो, एक 17-18 चरणांचा, त्यातले 3-4 चरणच घेते इथे, की गोकुळी करी चोरी आपुले पोट भरी, तो तुझं निर्धारी देईल काही. अरे हा स्वतः गोकुळात चोऱ्या करून मोठा झाला, तो तुला काय देणार आहे रे? त्याच्याकडेच मुळात काही नाहीये, तर तू बसतोस कशाला त्याच्या देवळात जाऊन? लक्ष्मी सारखी सुंदर टाकून ताटिका गवळणी गवळी यांच्या, ह्याचं संसारात लक्ष नाही. लक्ष्मी सारखी सहचारिणी आहे, पण हा गवळणींच्या मागे जाऊन बसतो, म्हणजे संसारही त्याने केलेला नाही. अष्टसिद्धी दासी जयाच्या कामारी, कल्पवृक्षद्वारी कामधेनू, बळीची या घरा भीक मागू गेला, धरोनी बांधिला दारवंटा. बळीच्या घरी हात स्वतः भिक्षा मागायला गेलाय, तो तुला काय देणार आहे? कुब्जा कुरूप कंसाची या दासी, जीवे भावे तिसी रतलासे. आणि गोणाई म्हणे, नाम्या बरे नाही केले, घर बुडविले कुळसहित. तू जर का हे असं सगळं केलंस तर मात्र खरंच आपलं कुळही नाव पुढे कोणी घेणार नाही, असं गोणाई तक्रारीच्या सूर त्यांच्याकडे लावतीये, की ह्याच्याकडेच काही नाही. हात जर का गोकुळात चोऱ्या करतोय, लक्ष्मीसारखी सुंदरी टाकून गवळणींच्या मागे फिरतोय, तर तू असं करू नकोस आणि आपल्या संसारात लक्ष दे, असं ती नामदेवांना सांगते. आत्ता तुम्ही आम्हाला गोणाईविषयी सांगितलं. राजाई ही नामदेवांची पत्नी. हो, तिने सुद्धा काही रचना केलेल्या आहेत. हो हो हो. एकच छोटासा अभंग घेऊया, की नामदेवा घरी पाहुणे मेहुणे, आले दोघे जण पंढरीसी, राजाईने बंधू देखुनी दृष्टीसी, उल्हास मानसी थोर झाला. सगळा अभंग नामदेवांच्या गाथेत मिळेल, तो अवश्य आपण पाहावा. मी सगळा इथे सांगत नाही, पण प्रसंग असा घडला की राजाईचे दोघं बंधू म्हणजे नामदेवांचे मेहुणे हे तिला भेटण्यासाठी, आपल्या बहिणीला म्हणजे राजाईला भेटण्यासाठी पंढरपुरात आले. आणि खूप आनंद झाला राजाईला. कडकडूनी भेटी लोभाची आवडी, टाकली घोंगडी बैसावया. तिने घोंगडी अंथरलीन आणि भावांना सांगितलं की बसा तुम्ही म्हणून. आणि भ्रतार लागले विठोबाचे ध्यानी, संसाराची मनी आस्था नाही. ती थोडीशी तक्रार करते की माझे भ्रतार म्हणजे नामदेव मात्र विठोबाच्या मागे असतात आणि त्यांचं संसाराकडे लक्ष नाही. पण तरी नामदेवांना ती सांगते की आता माझे भाऊ दोघं जण आलेत, तर ह्यांचं जेवणाची काहीतरी व्यवस्था करा, ह्यांच्या भोजनाची व्यवस्था करा, आपल्या घरात आधीच काही नाहीये. तर ती असं म्हणते, राजाई ते पुसे अहो नामयाला, करा जेवायला काही यासी. तर नामदेव म्हणतात की प्रातःकाळी घरी सारुनी भोजन, आले ते चालू न माझे भेटी. ती असं म्हणते की अगदी सकाळी लवकर निघालेत आणि त्यांचं भोजन झालेलं नाही, तर आता ह्यांच्या जेवणाचा काहीतरी प्रबंध आपल्याला करायला हवा. तर नामा म्हणे कांते, दशमी एक भुक्ती, भोजन निश्चिती करू नये. नामदेव सांगतात, अगं राजाई आज दशमी आहे, आपण पंढरपुरात राहतो, पंढरपुरात दशमीला एकभुक्त राहायचं असतं आणि आजची दुपारची भोजनाची वेळ टळून गेली आहे, त्यामुळे आता भोजन निश्चिती करू नये. उदयिक हरिदिनी उपवास जागरण, उद्या तर एकादशी आहे, त्यामुळे एकादशीला तर पूर्ण दिवसाचा उपवास, हरिकीर्तन, जागरण असं करायचंय. ऐकावे कीर्तन 4 प्रहर, त्यामुळे उद्याही काही भोजन आपल्याकडे शिजणार नाही, होणार नाही. द्वादशी पारणे झाली या भोजन, ऐकोनी पाहुणे चिंतातूर. आता द्वादशी जेव्हा उलटेल, त्यामुळे द्वादशीचं पारणं फेडून झाल्यानंतर आपल्याला भोजनाचा ह्यांच्या प्रबंध करता येईल. आणि मग तिथे ती असं म्हणते की क्षुधातूर पोटी निद्रा न लगे काही, वर्षा एवढी पाही रात्र झाली. बिचारे दोघं जण पाहुणे घरी आलेले होते नामदेवांच्या, पण पोटात अन्न नसल्यामुळे ती एक रात्र एखाद्या वर्षा एवढी त्यांना, एखादं वर्ष सरावं इतका मोठा काळ त्यांना वाटला. आणि मग पुढे नामदेव गाथेमध्ये सुंदर प्रसंग येतो की कसं विठ्ठल तिथे अन्नधान्याच्या सगळ्या गोणी एका गाडीवर लादून गाडी तिथे उभी करतो आणि ह्या पाहुण्यांना सुंदर स्वयंपाक करून भोजन घालतो. आणि राजाईला खूप आनंद होतो की आपले भाऊ छान आनंदाने आपल्या घरी येऊन जेवले. ती तो आलेल्या माणसाचं सुद्धा खूप त्याला धन्यवाद देते आणि तो निघून जातो. आणि मग नामदेवांना कळतं की हे सगळं हा जो प्रबंध आहे हे करणारा विठ्ठल आहे. आणि मग जेव्हा हे सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून जातात, तेव्हा ते राजाईला सांगतात नामदेव की आता तुझ्या भावांची सगळी सोय माझ्या विठ्ठलाने केली, आता जी काही घरात धान्याची पोती आहेत ती मात्र मी आता वाटून टाकणार, त्याचा मोह तू करायचा नाहीस. आणि म्हणून घरातलं अन्नधान्य पुन्हा नामदेव आलेल्या अतिथी अभ्यागताला देऊन मोकळे होतात. अपर्णाताई, मगातपासून तुम्ही सांगताय संत स्त्रियांच्या जीवनातले, चरित्रातले प्रसंग आणि त्यावरचा त्यांचा सहज सुंदर उद्गार, जो आपल्याला खूप काही शिकवणारा आहे. याच मालिकेतलं पुढचं नाव म्हणजे संत कान्होपात्रा. कान्होपात्रा ही मुळात मंगळवेढ्याची म्हणजे पंढरपूरच्या अलीकडचं गाव आहे. आणि श्यामा नावाच्या गणिकेची मुलगी होती, म्हणजे आई देह विक्रय करणारी असं तिचा व्यवसाय होता. आणि प्रस्थापित व्यवस्थेला ठामपणे नकार देणारी, बंडखोर
कान्होपात्रा या श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी जन्माला आली आणि आपल्या आध्यात्मिक बंडखोरीने तिने हे सगळं नाकारलं. हा गणिकेचा व्यवसाय मला पुढे करायचा नाही याबद्दल कान्होपात्रा अतिशय ठाम होती. पण तरीही कान्होपात्रेची जर का काही जी उपलब्ध चित्र आहेत ती तुम्ही बघितलीत तर अतिशय सौंदर्यवती होती कान्होपात्रा. लांब सडक केस होते, म्हणजे आईच्या या व्यवसायाला पूरक असं रूप तिला मिळालं होतं. त्यात गळ्यात गंधार होता, त्यामुळे अतिशय सुंदर गाणं हे तिच्या कंठात होतं, त्यामुळे सगळंच पोषक होतं. पण तरीही याला नकार देत कान्होपात्रा वारी तिच्या घरावरनं जात होती मंगळवेढ्यावरनं आणि त्या वारकऱ्यांबरोबरच सामील होऊन ती पंढरपूरला गेली असं तिचं चरित्र सांगतं. पण तरीही कान्होपात्रा हे झाकलं माणिक होतं. म्हणजे तिची ही जी कीर्ती होती तिच्या सौंदर्याची, तिच्या आवाजाची, ही बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली होती आणि तिला पकडून आणण्यासाठी बादशहाने सैनिक पाठवले. आणि त्यावेळेला ती पंढरपूरच्या मंदिरातच आपली सेवा करत होती आणि त्यावेळचा तिचा अभंग आहे की हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. ती म्हणते की मागच्या दरवाजापर्यंत सैनिक येऊन उभे राहिलेत आणि माझ्या आता केसाला, माझ्या मानेला हिसका देऊन ते मला पकडून घेऊन जातील. आणि ती पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायावरती टाहो फोडते की मोकलोनी आस जाहले उदास घेई कान्होपात्रे सरुदयात. तिला खात्री आहे की याकरता तू धावून येशीलच येशील. आणि म्हणून तिचे अभंग हे एक प्रकारे आकांत करणारे अभंग आहेत, आक्रोश करणारे अभंग आहेत, पण तरीही देवाबद्दलचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागृत आहे. संत चोखामेळांची पत्नी सोयराबाई, तिच्या कार्याविषयी आम्हाला सांगा ना. चोखामेळा आणि सोयराबाई यांचा विचार करताना तर खूप आश्चर्य वाटत राहतं की विपरीत काळाला किती धैर्याने तोंड देणारी ही संत मंडळी होती. बरं, या सगळ्याचा कुठेही तक्रारीचा सूर, कुठेही बारीकसा सुद्धा ओरखडा आपल्या रचनांमध्ये नाही, त्याच्याबद्दलची तक्रार नाही, तर या सगळ्या विपरीत परिस्थितीला जुळवून घेतच पुढे जाणं त्यांच्या नशिबी आलं आणि ते आनंदाने त्यांनी स्वीकारलं. आणि तरीही यांच्याकडे शिक्षण म्हणाल तर ते किती निम्न स्तरावर स्वतः आधी एक तर जीवन जगत होते, तथाकथित शिक्षण काहीच नव्हतं. सोयराबाई जे काही लिहिते ते आपल्याला थक्क केल्याशिवाय सोडतच नाही. जेव्हा ती म्हणते अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम, देही असूनी तू विदेही सदा समाधिस्त पाही, पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. या अभंगाने खरंच आपली मती गुंग होऊन जाते. इतका प्रगल्भ विचार कुठच्याही तथाकथित शिक्षण व्यवस्थेतनं न गेलेल्या या मंडळींकडे येतो कसा, ह्याचा विचार आपण नाहीच करू शकत असं मला वाटतं. सगळा रंग एक झाला. ती असं म्हणते की मला महाद्वार ओलांडण्याची परवानगी नाही, मी आत येऊ शकत नाही, मी महाद्वाराच्या बाहेरच्या पायरीवरच आनंदात आहे. पण अरे मला माहिती आहे की मी पण आणि तू पण उरलंच नाहीये. मी महाद्वाराच्या बाहेर, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, मी महाद्वाराच्या बाहेर आणि तू महाद्वाराच्या आत असं म्हणताना मी आणि तू हा भेद आहे म्हणून ते म्हटलं गेलं ना. पण जर का मी तू पण गेलंच आहे, अद्वैताची कल्पना, अक्षरशः अद्वैतात ती हे सगळं लिहिते, त्याच विचारात ती हे सगळं लिहिते की तू आणि मी वेगळे कुठे आहोत. म्हणजे समाजात इतकी विषमता होती, त्याने खरं तर व्यथित होण्याचा प्रसंग, पण त्याकडे ती कशा दृष्टीने पाहते. आणि विषमता म्हणजे नेहाताई हे सांगोवांगीची विषमता नाहीये, ती ते भोगतीये, ती स्वतः त्यातनं जातीये. तरीही याचा कुठलेही बारीकसा सुद्धा ओरखडा आपल्या अभंगात येऊ देत नाहीत. म्हणजे जसं माऊलींनी सुद्धा लिहिलं एका विरहिणीमध्ये, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. याचा अर्थच असा की दर्पणात पाहायला गेल्यानंतर मी दिसत नाही, तिथेही तूच आहेस, विठ्ठलच दिसतोय. किंवा पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, तुझी पावलं मला दिसतच नाहीयेत, तू आणि मी एकच झालोय, मग नमस्कार कुणाला करू. म्हणजे ही जी पराकोटीची अद्वैतातली अवस्था आहे, तीच अवस्था कदाचित सोयराबाई त्या प्रसंगातनं जातीये आणि म्हणून ती म्हणते सगळाच रंग एक झाला. वा वा वा, इतकं सुंदर ती लिहून जाते की पाहते पाहणे गेले दुरी. बरं, मला पाहण्यासाठी आत तू येण्याची परवानगी नाही, म्हणजे पाहणारी मी, पाहणे ही क्रिया आणि ज्याला पाहिजे तो तू, ही जी त्रिपुटी आहे हीच नष्ट झाली आहे. मी कुणाला वेगळं पाहू, जर का तूच माझ्यात आहेस तर मला तुला वेगळं पाहण्याचीच गरज नाही. पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. वेणास्वामी समर्थ रामदासांच्या मठामध्ये राहून त्या सेवा करत होत्या, तर त्यांच्याविषयी आपण ज्या स्त्री संतांविषयी बघतोय त्याच्यामध्ये मुक्ताबाई असेल, कान्होपात्रा असेल, यांनी कधी आपल्या लौकिक अर्थाने काही संसार केला नाही,
किंवा जनाबाईसुद्धा आत्तापर्यंत आपण ज्यांच्याबद्दल बोललो. पण वीणास्वामींचं मात्र लग्न होऊन अगदी लहान वयामध्ये ज्यांना वैधव्य प्राप्त झालं आणि या मध्ययुगातल्या काळामध्ये या विधवांची सामाजिक परिस्थिती कशी होती याचं उदाहरण म्हणजे साक्षात वीणास्वामी आहेत. ज्यांना घराचा उंबरठासुद्धा ओलांडण्याची परवानगी नव्हती, अशा वीणास्वामींचं सगळं आयुष्य उजळून गेलं जेव्हा समर्थ रामदास स्वामींसारखे गुरु त्यांना भेटले आणि गुरुच्या आज्ञेने, गुरुच्या आशीर्वादाने त्यांनी स्वतः आपल्या अभ्यासाने, आपल्या साधनेने खूप मोठं नाव या क्षेत्रामध्ये त्यांनी कमावलं आणि त्याच्यानंतर या साधनेनंतर संस्कृत, हिंदी, मराठी, उर्दू या भाषांवर प्रभुत्व, स्वतःचे 10-12 ग्रंथ म्हणजे मंगल रामायण, छंदो रामायण, संकेत रामायण, 10-12 प्रकारची रामायणं वीणाबाईंनी लिहिली आहेत. स्वतः गुरु-शिष्य परंपरा निर्माण केली. तसं बघितलं तर बाकीच्या ह्या संत परंपरेमध्ये स्त्रीने स्वतःची पुन्हा शिष्य परंपरा निर्माण करणं, त्यातही एखाद्या विधवा स्त्रीने निर्माण करणं, त्यातही उभं राहून कीर्तन करण्याची विधवेला परवानगी ह्या गुरूंमुळे म्हणजे समर्थ रामदास स्वामींमुळे मिळाली. ही सगळी लोकोत्तर गोष्टी एकट्या वीणास्वामीच्या आयुष्यात दिसून येतात. म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मिरजेला जिथे त्यांना वैधव्य प्राप्त झालं त्याच गावी मिरजेच्या रामदासी मठाचं मठाधिपती म्हणून त्या वेणा या नावातनं वीणास्वामी या नावापर्यंत आल्या आणि त्यांनी समर्थपणे मिरजेच्या मठाची धुरा पुढे सांभाळली. इतकं मोठं काम वीणास्वामी करून गेले. हे एका परीने क्रांतिकार्य म्हणायला लागेल. हो, खरंच. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, वीणास्वामी किंवा गुणाई, राजाई, किती बोलावं, सोयराबाई, या सगळ्यांची चर्चा जिच्याशिवाय अपूर्ण राहील म्हणजे तुकारामांची शिष्या बहिणाबाई. हिच्यासुद्धा आयुष्यातले खूप वेगवेगळे पट आपल्याला दिसून येतात. एक बाजू अतिशय वाईट होती, काळोखाने भिरलेली होती आणि दुसरी तितकीच उज्ज्वल होती. पहिली चांगली बाजू सांगते. तुकाराम शिष्या बहिणाबाई या मराठीतल्या पहिल्या आत्मचरित्रकार आहेत. बरं, त्यांनी मागचे 21 जन्म सांगितलेत. अच्छा, असं आत्मचरित्र त्यांनी लिहिलंय. हां, तर त्याच्याबद्दल अधिक नाही बोलत. दुसरं, वज्रसूची ह्या उपनिषदाच्या त्या एकमेव भाष्यकार आहेत. तिसरी गोष्ट अशी की वयाच्या 21व्या वर्षी जीवनमुक्त अवस्था जिला साध्य झाली अशी एक महायोगिनी म्हणून तिचं वर्णन केलं गेलंय. अशी खूप सुंदर बाजू तिच्या आयुष्याला आहे. आणि दुसरी बाजू तितकीच वाईट आहे की वयाच्या 3ऱ्या वर्षी बिजवर असलेल्या 30 वर्षाच्या गंगाधर पंताशीचा विवाह झाला आणि त्यामुळे एकीकडे वैवाहिक जीवन हे अतिशय कष्टाने भरलेलं, सामाजिक जीवनही यानंतरचं फार कष्टात गेलं, पण तरीही स्वतःचा आत्मनिर्धार आणि स्वतःची बुद्धिनिष्ठा याच्यावरती बहिणाबाई खूप मोठं काम करून गेल्या. खूप रचना बहिणाबाईंच्या सांगण्यासारख्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची रचना जी ह्या सगळ्या संत परंपरेला धरून आहे ती असं म्हणते, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत आणि तुका झालासे कळस. ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यंतच्या ह्या भागवत धर्माच्या धर्म मंदिराचं, ह्या देवळाचं सगळं वर्णन बहिणाबाई आपल्या अभंगात करते. फार छान. या सर्व देवी रूपांना वंदन करूया. आणि आज जर डॉक्टर अपर्णा बेडेकर, तुम्ही त्यांचं चरित्र अगदी थोडक्या वेळामध्ये आम्हाला छान उलगडून सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, तिनेचं गगन झेलियले संत स्त्रियांच्या कार्यावर आधारित डॉक्टर अपर्णा बेडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.